UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही, अजितदादांचं स्पष्टीकरण। शहांच्या बैठकीत सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर अजितदादांकडून भूमिका स्पष्ट। अपघातावेळी बावनकुळेंचं मला न विचारता माझ्या नावाची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून घोषणा करणं अयोग्य, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्यांकडून रावसाहेब दानवेंकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त, तर नाव वगळल्याने प्रसाद लाड नाराज असल्याची माहिती। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवारांकडून सर्वे ट्विट। लोकपोलच्या सर्वेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत, महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। शरद पवारांना सांगून जेपी नड्डांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश, पण फडणवीस गिरीश महाजनांचा विरोध, खडसेंचा आरोप। अजितदादा गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न आल्याने शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने दादांच्या फोटोला काळं कापड लावलं। बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळातला हा प्रकार, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून शिवसेनेचा बॅनर फाडत प्रत्युत्तर। एवढा हट्टीपणा बरा नाही, फोटोला काळं कापड लावणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचा सल्ला, तर ही महायुती आहे, खालच्या लोकांकडे बारकाईने लक्ष द्यायला शक्य नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। विधानसभेआधी बारामतीत योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, योगेंद्र पवारांची बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना भेटी देत आहेत। गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जाताना भीती वाटायची, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या विधानाने चर्चा। महाआयमन सिंधिया याची इंडियन टायग्रेस टॅलेंट हंटच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती, TV9 नेटवर्ककडून महाआर्यमन सिंधिया यांचं अभिनंदन। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।